नमस्कार मंडळी, मी रोही स्वागत करते आजच्या ब्लॉगमध्ये. मी गेली होते माहेरी. ब्लॉग थोडा उशिराही पडतो आहे, त्याच्याबद्दल सॉरी. जरा कार्यक्रम होता तिथे, तेव्हा गेले होते माहेरी. त्याच्याच कार्यक्रमाला काय काय केलं मी त्याची तयारी दाखवते. आणि कार्यक्रम काय होता ते पुढे बघा. आता हे टोमॅटो आहे, फ्लावर आहे, आता हे भाज्या आहेत, कारली आहेत, गवार, खाली मेथीची भाजी निवडून ठेवलेली आहे. ते टब्बर कोथिंबीर टप्पात ह्या ती पण अशी निवडून ठेवली. सकाळी लवकर स्वयंपाक करायचा होता म्हणून काटकुटाची कामं आत्ताचे फ्लावर अशी मोकळी करून कापून ठेवलेली. भाज्या कटिंगची कामं चाललीत. एकाच माणसाचं काही काम नाही म्हणून सगळ्यांना बसवलं. गणू पण निवडतो आहे भाजी. जेवण झाल्यानंतर ना पहिल्यांदा म्हटलं झोपायच्या आधी सगळ्यांनी भाजी निवडून घ्या, म्हणजे सकाळी लवकर उठल्यानंतर ना आंघोळ पांघोळ केल्या मग बाकीच्या कामाला लागणं. मंगल हे गाजर कापते, एवढं गाजर कापले, इकडं शिमला झाली, फरसबी झाली, मसाले भात करायचं होतं त्याच्यासाठी लागणार आहे. हे तोंडली म्हणजे सकाळी कसं एक कापून ठेवली, कटिंग करून ठेवली का म्हणजे फक्त धुवायची आणि शिजायला घालायची. आता बऱ्यापैकी बराच उशीर झाला होता, बरेच वाजले होते, काही एवढा वेळ नव्हता राहिला हातात. पण चाललेलं आहे बाजाराची गोणी, सगळं चाललं होतं. आणि ते जरा आजी हे करत होते, काजू बदाम निवडत होते. फरसबी, लसूण मोकळा केला, सगळ्या भाज्या एकत्र कापून ठेवल्या, कांद्याची पाती काढून ठेवल्या मग जेणेकरून मग सकाळी कापायला बरं जाईल. इकडं ते फरसबी आपलं काजू बदाम त्याची पेस्ट करत होती मावशी. आणि इकडं माझा दुसरा भाऊ जे तर कांदा कटिंगचं काम चाललं आहे. सगळ्यांनी आपली आपली थोडी थोडी जिम्मेदारी वाटून घेतली होती. हे म्हणजे चुलते लसूण खोलायला मदत करतात आहे. आणि एवढे सगळे हे सामग्री निवडून करून एका ठिकाणी भरून आऊची माने ती ठेवली होती आणि झोपलो. आणि त्याच्यानंतर ना मग सकाळी पहाटे 3 वाजता ही आमची आत्ती आहे, ती बसली टोमॅटो करायला. आंघोळ पांघोळ करून आम्ही पण नंतर ना आंघोळ पांघोळ करून आलो. आणि हे बघा हा सामान आचारी बाबा आले होते, त्यांच्या हाताखाली हा भाऊ आहे, त्यांचं काम चालू होतं. इकडं घरात नैवेद्याचं काम. आणि हो, एक मावशी पीठ होती. आणि कार्यक्रम 5.5 महिन्याचा होता. आमची मोठी आजी म्हणजे माझ्या पप्पांची चुलती एक्सपायर झाली होती, त्यांचा हा 5.5 महिन्याचा कार्यक्रम होता, त्याच्यासाठी मी गेले होते. हा सगळं हे स्वयंपाक चाललं आहे बघा. ह्या आचार्याने स्वयंपाक केलं आहे. पुरी घरात चालले करायचं, मसाले भात, लापशी आणि शेक आचारी बनवून देणार होत्या, पुऱ्या घरी करायच्या होत्या आणि लागणारा सगळा भाजीपाला घरी बनवायचा होता. मग चाललं होतं तिथं हे करायचं होतं, चाललं आहे आचार्यांचं. आणि ही जागा आधी सगळी रात्री आधील्या दिवशी स्वच्छ धुवून धावून पाणी बिन झाकणाचं पिंप हे घासून घुसून सगळं व्यवस्थित तयारी करून ठेवलेली होती. हे बघा ही शेगडी, ह्याच्यात आहे ना भाताचं चाललं आहे, भाज्या बिज्या टाकून परतायचं काम होतं. हे भात त्या खालच्या टोपात लापशी झालेली तयार करून. आणि ह्याच्यात भाजी, थोडा कार्यक्रम म्हणला धावपळ होते. आणि इकडे सगळे मटेरियल कटिंग करून आचार्याला आणून दिलं होतं. घरातही घाई सगळीच काही. माझ्या मागं जरा पोरं सरं म्हणल्यानंतर थोडं कार्यक्रम इकडं तिकडं मिस होतं. आणि बऱ्यापैकी मीही काम करू लागले. चालायचं आता पोरं सोरं येत आणि तर याच्यातलं म्हणतात अगं बाई काम कर, कवर पोरा सोरांचं काम ते तुझी पोरं सांभाळतो. आणि पोरं काय कुणाकडं राही ना, आता काय करावा. तरी ना मला इकडे तिकडे घेऊन गेले ते. हे बघा हे सगळ्या नैवेद्याला लागतात त्या भाज्या आहेत. अळूवडी, भेंडी, कारलं, गुलगुलं, भजी, उडीद वडे, म्हणजे सांडगे, पापड, कुरडई, पापडी, खीर, त्याच्यानंतर न दह्याची कढी, असे बरेच, सार, भात, पुरी, भाजी, शाक असं बरंच होतं त्याच्यात. सगळे नैवेद्य बनून झाले. आणि इथं भजनाचा कार्यक्रम होता. भजनाचं साहित्य आणले, विणा, पखवाज आणि टाळ. आणि हे भजन चाललं होतं. 1 तास 1.5 तास त्यांनी भजन केलं. ही सगळी भजनी मंडळी आहे, छानपैकी चाललं आहे भजन. इथं आमच्या आजीचा फोटो लावलेला आहे.
जिचे 5.5 महिने होते त्यांचा हा फोटो आहे. चालतं आहे. त्यांचं भजन कीर्तनाचा सोहळा झाल्यानंतर ना मग जेवणाचा कार्यक्रम माझा मामा आहे दारातच असा. आणि ही मी पोरांच्यामुळे मला काही जास्त शूट करता नाही आलं, कारण का ते जरासं थोडं मामाच्या इकडे गेली तरीसुद्धा मग काय होतं माहिती का, थोडीफार रेग्युलर जी माणसं भेटतात मामाच्या इकडचे त्यांच्याबद्दल काही नाही भीती वाटत, पण बाकीच्यांबद्दल भीती वाटते. त्याच्यामुळं पोरं जरा रडारडी करतात. त्याच्यामुळे जसं पॉसिबल होईल तसं काढते व्हिडिओ मी. चॅनल मॉनिटाईज करायचं आहे मला, त्याच्यासाठी मला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. बघा इथं. आणि ह्या जेवल्यानंतर ह्या 13 जणी बाया जेवायला बोलवल्या, त्यांना गिफ्ट दिलं, सगळं दिलं. आत्तीला पण गिफ्ट दिलं. सगळ्यांचं सुव्यवस्थित केलं, सगळ्यांनी व्यवस्थित जेवण केलं आणि मग त्याच्या घरी गेली. असा होता माझा आजचा ब्लॉग. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद. भेटूया नंतर.